नमस्कार, मी रघुनंदन पणशीकर. दगडूशेठ पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा लोक येतात तेव्हा दगडूशेठचा नमस्कार करण्यासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी कायम येतच असतात. पण आज मला पुष्टिपती विनायक जयंती आहे. ह्या जयंतीच्या निमित्ताने माझी गायनसेवा मला इथे सादर करता आली. ह्याचा मला विशेष आनंद आहे की ज्याचं दर्शन दुर्लभ आहे अशा ठिकाणी मी बाप्पाच्या समोर मी 2 तास बसून माझी संगीत सेवा सादर केली. त्यांनी करून घेतली माझ्याकडनं. ह्याचा मला अतिशय आनंद आहे. आणि पुण्यात आणि दगडूशेठला आम्ही आलो ह्याचा विशेष आनंद आहे. सगळ्यांची म्हणणी ऐकणारा, सगळ्यांचं मागणं पुरवणारा, सगळ्यांचे विघ्न हरण करणारा असा पुष्टिपती दगडूशेठ गणपती आम्ही वंदन करतो. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त पुष्टिपती विनायक जन्मोत्सव आपण साजरा करतो आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, गणपती बाप्पांचा अवतार हा भगवान शिवपार्वतीच्या घरी विनायक अवतार झाला आणि देवी पुष्टी ही भगवान विष्णू लक्ष्मींच्या घरी त्यांचं प्रकटीकरण झालं आणि गणपती बाप्पाचा विवाह ह्या पुष्टीशी झाल्यामुळे पुष्टिपती विनायक अवतार हा दुर्मती राक्षसाच्या वधाकरता गणपती बाप्पांचा अवतार झालेला आहे. आणि त्यामुळे आजच्या दिनाचं विशेष असं महत्त्व आहे. आणि या अशा अतिशय पवित्र दिनानिमित्त आपण प्रतिवर्षी गणपती बाप्पांना 5,000 शाळ्यांचा महानैवेद्य हा अर्पण करतो. त्याच्या मागची भावना हीच आहे की आत्ता ग्रीष्म ऋतू आहे आणि ऊन प्रचंड वाढलेलं, उन्हाची काहिली झालेली आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या, शेतकरी वर्गाच्या वतीने प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे येणारा आगामी काळ हा भरपूर पर्जन्यवृष्टीचा राहो आणि या उन्हाच्या काहिलीपासनं सर्व भक्तांचं हे रक्षण व्हावं. या उदात्त हेतूने हा शहाळे महोत्सव हा मंदिरामध्ये आपण आयोजित केलेला आहे. नुकतंच आत्ता पंडित रघुनंदन पणशीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला. गणेशात महाअभिषेक पूजा अशा धार्मिक विधींचं देखील आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या या पवित्र दिनानिमित्त आज महाराष्ट्र दिन आहे. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय गणेश.